मनसे अध्यक्ष राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल। अश्विनी भिडेंच्या नियुक्तीनंतर सदिच्छा भेट असल्याची माहिती। विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विचार करू, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचं विधान। तर ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असल्याचं राऊतांचं विधान। पुण्यामध्ये मनसेमध्ये मोठे फेरबदल होणार। पक्ष मजबूतीसाठी मनसेचे नेते अमित ठाकरे आता ऍक्टिव्ह मोडवर। पुण्यामध्ये अमित ठाकरे भाकरी फिरवणार। विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी। निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुकांची धावाधाव। 5 जागांसाठी 100हून अधिक जण इच्छुक। भाजपकडून कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष। नॉट रिचेबल सहर शेख मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर। क्रिकेट सामना पाहतानाचा सहर शेखचा व्हिडिओ समोर। बोगस जात प्रमाणपत्रा प्रकरणात सहर शेख वादात। बोंधू खरात प्रकरणामध्ये दीपक लोंढे शिर्डी पोलिसांमध्ये हजर। दीपक लोंढे केसरकरांचे निकटवर्ती असल्याचा आरोप। शिर्डी पोलिसांकडून लोंढेंची चौकशी सुरू। बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहाराच्या अनुषंगाने तपासाला वेग। कच्च्या नोंदणीमधून खरातचे बेनामी व्यवहार उघड। खरातनं काळा पैसा जमिनीत गुंतवला। नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये विदेशी मदतीची आता एनआयए कडून चौकशी। आरोपींना पैशांचा पुरवठा करणारे सोर्स तपासले जाणार। बॉलिवूडमधील खान लोकांमुळे धर्मांतराच्या घटना घडतायत। मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद। धुरंधर छावा सिनेमा खान लोकांवर भारी ठरत असल्याचंही मत। भरतवाडा तरुणी लैंगिक शोषण प्रकरणात ट्विस्ट। मुख्य आरोपी अयान अहमदनं बॉस नावाचा उल्लेख असलेला टी शर्ट घालून पोलिसांच्याच उपस्थितीत भर रस्त्यात केक कापला। भरतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील सर्व पीडित मुली या मुस्लिम अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती। पीडित मुली हिंदू असल्याचा नवनीत राणा यांचा दावाही खोडून काढला। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्ती केल्याच्या निर्णयावरून मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस। मराठी सक्तीचा निर्णय असंवैधानिक असल्याचा नोटीसीत दावा।